तुम्ही पेट्रोल भरताना कधी विचार केला आहे का? आपण जे पेट्रोल वापरतो त्यात आता पेट्रोलपेक्षा इथेनॉल जास्त होणार आहे. होय, आणि याचा थेट परिणाम तुमच्या गाडीवर होऊ शकतो. जर तुमच्याकडे 3 ते 10 वर्षे जुनी बाईक किंवा कार असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण पुढच्या काही वर्षात तुमची गाडी जास्त खर्चिक होऊ शकते किंवा परफॉर्मन्स कमी होऊ शकतो. पण असं का? चला सगळं समजून घेऊया. सगळ्यात आधी इथेनॉल म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इथेनॉल हा अल्कोहोल बेस्ड फ्यूल आहे. तो तयार होतो ऊस, मका किंवा इतर पिकांपासून. म्हणजेच पेट्रोल फोसाईल फ्यूल आणि इथेनॉल हे रिन्युएबल फ्यूल. तर याबद्दल भारतात काय चाललं आहे? भारत सरकारने आधीच E20 पेट्रोल लागू केलं आहे, म्हणजेच 80% पेट्रोल आणि 20% इथेनॉल. पण आता मोठा प्लॅन असा आहे की E85 म्हणजेच 85% इथेनॉल, अगदी E100पर्यंत पण इथेनॉलचा यूज होऊ शकतो. म्हणजेच भविष्यात पेट्रोलपेक्षा इथेनॉलच जास्त असणार. सरकार हे का करतंय? एक, परदेशातून तेल आयात कमी करण्यासाठी. दुसरं, प्रदूषण कमी करण्यासाठी. तिसरं, शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून. म्हणजे देशासाठी हा प्लॅन चांगला आहे. पण आता प्रश्न आपल्यासाठी, तुमच्या गाडीवर काय परिणाम होऊ शकतो? एक, मायलेज कमी होऊ शकतो. इथेनॉलमध्ये एनर्जी कमी असते, त्यामुळे 5 ते 10% पर्यंत मायलेज कमी होऊ शकतो. 2, इंजनवर परिणाम. जुन्या गाड्यांमध्ये रबर पार्ट्स, पाईप, सील्स हे इथेनॉलमुळे खराब होऊ शकतात. 3, परफॉर्मन्स कमी होऊ शकते. पिकअप आणि स्मूथनेस थोडी कमी जाणवू शकते. 4, मेंटेनन्स खर्च वाढू शकतो. लाँग टर्म आणि सर्व्हिसिंग जास्त लागू शकते. जुन्या गाडी वर्सेस नवीन गाडी. नवीन गाड्या म्हणजे 2023 नंतर ह्या गाड्या E20 कम्पॅटेबल आहेत. 20%पेक्षा जास्त इथेनॉल. E85 किंवा E100 वापरण्यासाठी फ्लेक्स फ्यूल व्हेकल लागतात. या गाड्यांमध्ये स्पेशल इंजिन ट्युनिंग असतं, इथेनॉल रेजिस्टन्स पार्ट्स असतात. म्हणजे सध्याची गाडी वापरून तुम्ही E100 वापरू शकत नाही. तुम्ही काय करायला हवं? तुमच्या गाडीचं मॅन्युअल चेक करा, रेग्युलर सर्व्हिसिंग करा. मायलेज अचानक कमी झालं आहे का ते पहा. ट्रस्टेड पेट्रोल पंपवरच फ्यूल भरा. E20 पेट्रोल सेफ आहे, पण 20पेक्षा जास्त इथेनॉल सगळ्यांच्या गाड्यांसाठी नाही. हा बदल देशासाठी फायदेशीर आहे, पण आपल्यालाही स्मार्ट राहावं लागेल. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला आणि उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.